मुख्यमंत्र्यांच्या हे पण तुम्हाला मी देतो। CS यांची परवानगी घ्यायला पाहिजे होती, ती परवानगी घेतलेली नाही। डायरेक्ट CM साहेबांची सही आहे। पुरावा क्रमांक 5, अग्रिम मागणी केलेली। त्यांनी कितीला केली? 121 कोटीची मागणी केली MID। 121 कोटीची निधी मागणारं पत्र कधी दिलंय? 15 मार्चला, बरं का। आणि लगेच 15 मार्चला अग्रिम देण्याचे आदेश सुद्धा काढले देवानंद दुधडे विकास महामंडळाचे। त्याच्यानंतर सन 23-24च्या परत किती पैसे मागितले? 28 मार्चला पैसे मागितले, 31 मार्चला घेतले 143 कोटी रुपये अग्रिम कृषी आयुक्तालयाकडील मंजुरी आदेश दिनांक 31 मार्च। पैसे कधी दिले? 28 मार्चला मागितले, 31 मार्चला देऊन टाकले, लगेच पैसे देऊन टाकले। दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे कापूस सोयाबीन ही जी बैठक झाली होती, या बैठक संपन्न झाली। जयश्री भोज सचिव कृषी, आता सचिव बदलले, वीर राधा बदलल्या, गेडाम साहेब बदलले, अनुप कुमार बदलले, रवींद्र बिनवडे बदलले। म्हणजे जे जे अधिकारी यांना आडवं पडेल त्याला लगेच बाजूला काढला। संतोष कराड उपसचिव, यातले काही काही नाव वारंवार येत आहेत। उपसचिव कृषी विनय कुमार आवटे, संचालक कृषी महेंद्र गाडगे हे मंत्रालयातील कृषी मंत्री यांच्या समवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रवींद्र बिनवडे, सहसंचालक विस्तार सुनील बोरकर, राहुरी अकोला परभणी हे सगळे उपस्थित होते। 300 कोटी या सभेमध्ये 300 कोटीपेक्षा जास्त निधीची आवश्यकता असल्याने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी 10 ऑक्टोबर 2024च्या 100% अनुदानावर थेट वितरित करण्याकरता 13 सप्टेंबर 2024 331 कोटी रुपयांचा प्रस्ताव संचालक विस्तार विनय आवटे यांनी सादर केला। श्रीमती प्रतिभा पाटील उपसचिव यांनी 500 कोटी रुपये अतिरिक्त निधी देण्याच्या मान्यतेस निर्णय शासन निर्णयाद्वारे जाहीर केला आणि दोनही अग्रिम रक्कम 264 कोटी 93 लाख अग्रिम देण्यात आलेला आहे। कोणाला? महाराष्ट्र कृषी विकास महामंडळाला। त्याच्यानंतर